पुन्हा एकदा पुण्यातली बातमी। खडकवासला धरणातून विसर्ग वाढवण्यात आलेला आहे आणि यामुळे मुठा नदीच्या पातळीत वाढ झाली आहे। यामुळे पुण्यातील सिंहगड रस्त्यालगत असलेल्या काही इमारतींच्या पार्किंगमध्ये पाणी शिरले। मुठा नदी पात्राच्या लगत असलेल्या इमारतींच्या पार्किंगमध्ये पाणी शिरलेलं आहे आणि एकता नगर भागातील इमारतीच्या पार्किंगमध्ये पाणी गेल्याने नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागतोय। नदीकाठच्या नागरिकांना प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा देण्यात आलेला आहे। पुण्यातली ही दृश्य आहेत। पुण्यामध्ये मुठा नदीच्या पातळीत वाढ झालेली आहे कारण खडकवासला धरणातून पाण्याचा विसर्ग वाढवण्यात आलेला आहे। गेल्या 3 दिवसापासून पुणे शहरासह पुणे जिल्ह्यात पावसाची संततधार जी आहे ती सुरूच असलेली पाहायला मिळते। खडकवासला धरण साखळी क्षेत्रातील 4ही धरणांच्या आवारामध्ये देखील पावसाची संततधार सुरू आहे आणि परिणामी खडकवासला धरण साखळी क्षेत्रातील 4ही धरणं टेमघर असेल किंवा मग खडकवासला असेल, पानशेत असेल, ही 4ही धरणं आता भरलेली पाहायला मिळते आणि त्याच पार्श्वभूमीवर खडकवासला धरणातून जवळपास 28,000 पेक्षा अधिक क्युसेक पाण्याचा विसर्ग मुळा मुठा नदीपात्रात करण्यात आलेला आहे। आणि आता आपण पाहतोय की शहरातलं जे नदीपात्र आहे मुळा मुठा नदीचं ते दोन्ही बाजूने तुडुंब भरलेलं पाहायला मिळते। मी सध्या झेड ब्रिजवरती आहे आणि इथून ही दृश्य तुम्ही पाहताय। खडकवासला धरण साखळी क्षेत्रातून पाण्याचा विसर्ग करण्यात आल्यानंतर जो नदीपात्र आहे तो वाहतुकीसाठी पूर्णपणे बंद करण्यात आलेला आहे, कारण पाणी आता या सगळ्या जे शहरातील नदीपात्रातील ज्या लगतची जी रस्ते आहेत किंवा जी गावं आहेत मुळा मुठा नदीपात्रातील त्या सगळ्या गावांच्या नदीपात्रामध्ये आता मोठ्या प्रमाणात पाणी जे आहे ते सुरू असलेलं पाहायला मिळते। गेल्या काही दिवसांपासून खडकवासला धरण साखळी क्षेत्रातील 4ही धरणांमध्ये पावसाची संततधार सुरू आहे। त्यामुळे खडकवासला धरण आता 77% अधिक भरले, तर इतर 3 धरणं देखील 90% अधिक भरल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली आहे। आणि त्याच पार्श्वभूमीवर खडकवासला धरण साखळी क्षेत्रातून पाण्याचा विसर्ग हा वारंवार वाढवण्यात आलेला आहे। खरं तर आता 28,000 क्युसेक पाण्याचा विसर्ग खडकवासला धरणातून जो आहे तो सुरू आहे आणि त्याच नंतर आता सिंहगड रोड परिसर असेल किंवा मुळा मुठा नदीचे जी पात्र आहेत त्या पात्रातील दोन्ही रस्ते जे आहेत ते पाण्यानं तुडुंब भरलेले पाहायला मिळत आहेत। आणि ही सगळी दृश्य गेल्या 3 दिवसांपासून या नदीपात्रात जी वाहनं पार्क केलेली होती ती वाहनं देखील आता या पाण्यात अडकलेली पाहायला मिळत आहेत। प्रशासनाकडून या सगळ्या परिसरात सतर्कतेचा इशारा नदीकाठची जी गावं आहेत किंवा नदीकाठचा जो परिसर आहे त्यांना देण्यात आलेला पाहायला मिळतोय। ठिकठिकाणी अग्निशमन दलाची जवान आहेत, महापालिकेचे अधिकारी कर्मचारी आहेत ते तैनात करण्यात आलेले आहेत। कुठलाही अनुचित प्रकार घडू नये याची पुरेपूर काळजी प्रशासनाकडून घेतली जाते। रेड अलर्ट पावसाचा जो आहे तो पुणे जिल्ह्याला आहे, तर पुणे शहराला ऑरेंज अलर्ट जो आहे तो खरं तर देण्यात आलेला आहे। आणि ठिकठिकाणी सायरन वाजवण्यात येते। महापालिकेचे अधिकारी असतील किंवा अग्निशमन दलाचे जवान असतील ते देखील तैनात करण्यात आलेले आहेत। जी घरं या सगळ्या नदीपात्रामध्ये येतात त्या ठिकाणी सतर्कतेचा इशारा आता देण्यात आला। त्यासह सिंहगड परिसरातील जी एकता नगर आहे, एकता नगरचा परिसर जिथं गेल्या वर्षी पूरसदृश्य परिस्थिती निर्माण झाली होती तिथं देखील आता जे आहे ते काही सोसायटीच्या पार्किंगमध्ये पाणी शिरायला सुरुवात झालेली आहे। पण आता या खडकवासला धरण साखळी क्षेत्रातून पाण्याचा विसर्ग केल्यानंतर शहरातील नदीपात्र ही तुडुंब पाण्याने भरलेली आहेत आणि म्हणून या सगळ्या ठिकाणाहून वाहतूक जी आहे ती पूर्णपणे बंद केलेली पाहायला मिळते। अभिजित पोते, न्यूज 18 लोकमत, पुणे। खडकवासला धरणातून विसर्ग वाढवण्यात आलेला आहे आणि यामुळे मुठा नदीच्या पातळीत वाढ झालेली आहे। यामुळे पुण्यातील सिंहगड रस्त्यालगत असलेल्या काही इमारतींच्या पार्किंगमध्ये पाणी शिरलंय। मुठा नदी पात्राच्या लगत असलेल्या इमारतींच्या पार्किंगमध्ये पाणी शिरलंय, तर एकता नगर भागातील इमारतीच्या पार्किंगमध्ये देखील पाणी गेल्याने नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागतोय। नदीकाठच्या नागरिकांना प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा देण्यात आलेला आहे। तर खडकवासला धरणातून आता विसर्ग वाढवण्यात आलेला आहे। मुठा नदीच्या पातळीत त्यामुळे वाढ झालेली आहे आणि नदी किनारी असलेल्या इमारतीमध्ये पाणी शिरलं असल्याचं पाहायला मिळतंय। त्यामुळे नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागतोय। नदीकाठच्या नागरिकांना प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा देण्यात आलेला आहे। खडकवासला धरणातून विसर्ग वाढवण्यात आला आहे आणि त्यामुळे मुठा नदीच्या पाणी पातळीत वाढ झालेली आहे। यामुळे पुण्यातील सिंहगड रस्त्यालगत असलेल्या काही इमारतींच्या पार्किंगमध्ये पाणी शिरलं असल्याचं पाहायला मिळतंय। मुठा नदी पात्राच्या लगत असलेल्या इमारतींच्या पार्किंगमध्ये पाणी शिरलंय, तर एकता नगर भागातील इमारतीच्या पार्किंगमध्ये देखील पाणी गेलेलं आहे आणि त्यामुळे नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागतोय।
नदीकाठच्या नागरिकांना सध्या प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा देण्यात आलेला आहे। पुण्यातली ही दृश्य आपण पाहतोय। पुण्यातील सिंहगड रस्त्यालगत असलेल्या काही इमारतींच्या पार्किंगमध्ये हे पाणी शिरलेलं आहे। आणि मुठा नदी पात्रालगत असलेल्या इमारतींच्या पार्किंगमध्ये देखील पाणी शिरलेलं आहे। एकता नगर भागातील इमारतीच्या पार्किंगमध्ये पाणी शिरल्यानं नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागतोय आणि नदीकाठच्या नागरिकांना प्रशासनाकडून आता सतर्कतेचा इशारा देण्यात आलेला आहे। पुण्यातली ही दृश्य आपण पाहतोय। पुण्यामध्ये खडकवासला धरणातून विसर्ग वाढवण्यात आलेला आहे, त्यामुळे मुठा नदीच्या पाणी पातळीत वाढ झालेली आहे। पुण्यातील सिंहगड रस्त्यालगत काही इमारतींच्या पार्किंगमध्ये देखील पाणी शिरलेलं आहे। आता एक मोठी बातमी, खडकवासला धरणातून विसर्ग वाढवण्यात आलेला आहे आणि यामुळे मुठा नदीच्या पातळीत वाढ झालेली आहे। मुठा नदी पात्राच्या लगत असलेल्या इमारतींच्या पार्किंगमध्ये पाणी शिरलंय, तर नदीकाठच्या नागरिकांना प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा देण्यात आलेला आहे। थेट जाणार आहोत, अधिक माहिती देण्यासाठी आमचे प्रतिनिधी अभिजित पोते सध्या आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। अभिजित, खडकवासला धरणातून विसर्ग वाढवण्यात आला असल्याचं कळतंय, नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला असेल, काय? प्राजक्ता, केवळ नदीकाठच्या गावांना नाही तर शहरातील नदीकाठच्या सगळ्या घरांना आता सतर्कतेचा इशारा देण्यात आलेला आहे। कारण पुण्यात पावसाची संततधार, पुणे जिल्ह्यातलं जे धरण साखळी क्षेत्र आहे तिथे गेल्या 3 दिवसांपासून पावसाची संततधार सुरूच आहे। त्यामुळे खडकवासला धरण साखळी क्षेत्रातील 4ही धरणं आता भरलेली पाहायला मिळत आहेत आणि खडकवासला धरणातून आता 28,000 क्युसेक पाण्याचा विसर्ग जो आहे तो करण्यात आलेला आहे। आणि आता मी सध्या प्राजक्ता भिडे पुलावरती आहे। या भिडे पुलावरचं हे सगळे दृश्य पाहताय की नदीकाठची जी रस्ते आहेत, खरं तर शहरातली त्या सगळ्या रस्त्यांवर आता तुडुंब पाणी आलेलं पाहायला मिळतं। त्यामुळे या रस्त्यावरची, या परिसरातली वाहतूक आता पूर्णपणे बंद जी आहे ती करण्यात आलेली आहे। त्यासह सिंहगड रोड परिसरातील काही सोसायटी आहेत, आपल्याला माहिती आहे की एकता नगर परिसरामध्ये गेल्या वर्षी पूरसदृश्य परिस्थिती निर्माण झाली होती। त्याही सोसायटीतल्या काही भागात आता पाणी साचायला जी आहे ती सुरुवात झालेली आहे। पुणे जिल्ह्याला पावसाचा आज रेड अलर्ट आहे, तर शहराला ऑरेंज अलर्ट आहे। आणि खडकवासला धरण साखळी क्षेत्रातून 28,000 क्युसेक पाण्याचा विसर्ग केल्यानंतर मुळा मुठा नदीचं जे पात्र आहे शहराला जोडणारं, त्या शहरातील त्या पात्रांमध्ये पाणी तुडुंब भरून वाहताना पाहायला मिळते। ही सगळी दृश्य जी आहेत ना ती भिडे पुलाच्या बाजूची दृश्य आहेत, जिथं दरवर्षी भिडे पूल वाहतुकीसाठी बंद होतो। त्याचप्रमाणे यंदाही आता हा सगळा नदीपात्राचा जो रस्ता आहे, नदीकाठलगतचा शहरातील रस्ता वाहतुकीसाठी बंद करण्यात आलेला आहे। अग्निशमन दल, पुणे महापालिका अलर्ट मोडवरती आहेत। सायरन वाजून ठिकठिकाणी लोकांना सतर्कतेचा इशारा दिला जातोय, अलर्ट जो आहे तो दिला जातोय। आज दिवसभर खडकवासला धरण साखळी क्षेत्रात पावसाचा रेड अलर्ट देण्यात आलेला आहे आणि शहरात देखील पावसाची संततधार जी आहे ती अशीच सुरू राहील असा इशारा हवामान खात्याकडून देण्यात आलेला आहे। ही दृश्य आहेत गेल्या 3 दिवसांपासून हा जो नदीकाठलगतचा परिसर आहे किंवा जो रस्ता आहे तो वाहतुकीसाठी महापालिकेने पूर्णपणे बंद केलेला आहे। बॅरिगेटिंग ठिकठिकाणी शहरात आता जी नदीपात्राची रस्ते आहेत नदीपात्राचे तिथं बॅरिगेटिंग करण्यात आलेले आहेत, जेणेकरून जे पुणेकर आहेत किंवा जे हौसे लोक आहेत त्यांना इथं सोडण्यात येऊ नये। कारण हा जो पूल आहे ना हा सगळा शहरातील 2 मुख्य रस्त्यांना जोडणार आहे आणि तिथंच हा सगळा नदीपात्र आता तुडुंब भरून राहते। गरज पडली तर 28,000 पेक्षा जास्त क्युसेक पाण्याचा विसर्ग खरं तर प्रशासनाकडून करण्यात येणार आहे। त्यामुळे प्रशासन देखील सतर्कतेवर आहे। जिथं जिथं गरज आहे तिथं अग्निशमन दलाची जवान, महापालिकेची जे अधिकारी कर्मचारी आहेत ते तैनात करण्यात आलेले आहेत। सगळ्या प्रशासकीय यंत्रणा आता अलर्ट मोडवरती आहेत आणि आज देखील पावसाची अशीच संततधार जिल्ह्यात राहील असा इशारा हवामान खात्याकडून देण्यात आलाय। प्राजक्ता, ठीक आहे अभिजित, धन्यवाद या संपूर्ण माहितीसाठी। पुढची बातमी, राज्यसभा आणि लोकसभेत आज ऑपरेशन सिंदूरवर चर्चा होणार आहे। लोकसभेत गृहमंत्री अमित शहा चर्चेमध्ये सहभाग घेणार आहेत, तर यावेळी प्रियंका गांधी आणि समाजवादी पार्टीचे नेते अखिलेश यादव चर्चेमध्ये सहभाग घेणार आहेत। तर राज्यसभेत संरक्षण मंत्री राजनाथ सिंह चर्चेला सुरुवात करणार आहेत। विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खरगे चर्चेला सुरुवात करणार आहेत। काँग्रेसला चर्चेसाठी 2 तासांचा वेळ देण्यात आलेला आहे, तर पंतप्रधान नरेंद्र मोदी देखील उत्तर देण्याची शक्यता आहे। त्यामुळे आजचा दिवस वादळी ठरण्याची शक्यता आहे।
पंतप्रधान मोदींना संरक्षण मंत्री राजनाथ सिंह आणि परराष्ट्र मंत्री यांच्या भाषणाचं मोदींनी कौतुक केलेलं आहे। एक्सवर पोस्ट करत मोदींनी दोघांच्या भाषणाची स्तुती केलेली आहे। संरक्षण मंत्री राजनाथ सिंहांनी उत्कृष्ट भाषण केलं, ज्यात त्यांना भारताच्या सुरक्षा यंत्रणेच्या यशाबद्दल आणि ऑपरेशन सिंदूरमधील आपल्या सशस्त्र दलाच्या शौर्याबद्दल सखोल दृष्टिकोन सादर केला, असं मोदींनी एक्सवर म्हटलंय। तर परराष्ट्र मंत्री जयशंकर यांचं भाषणही उत्कृष्ट होतं, असं मोदी म्हणालेले आहेत। ऑपरेशन सिंधूच्या माध्यमातून दहशतवादाच्या धोक्याशी लढण्याचा भारताचा दृष्टिकोन जगासमोर कसा स्पष्टपणे मांडला गेला हे जयशंकर यांनी अधोरेखित केलं, असं मोदी म्हणाले। युद्धबंदी संदर्भात लोकसभेत चर्चा सुरू होती आणि यावेळी परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी अमेरिकेचे राष्ट्रपती ट्रम्प यांचे दावे खोडून काढले। त्यानंतर विरोधकांनी जोरदार गोंधळ घातला। यावेळी अमित शहांनी चर्चेत सहभाग घेत विरोधकांना जोरदार प्रत्युत्तर दिलं। तुम्ही भारतातील शपथ घेतलेल्या परराष्ट्र मंत्र्यावर विश्वास ठेवत नाही आणि दुसऱ्या देशातील लोकांवर विश्वास दाखवता, म्हणून तुम्ही विरोधी बाकांवर बसला आहात, असं अमित शहा म्हणाले। तर पुढचे 20 वर्ष तुम्ही तिथेच बसाल, असं म्हणत विरोधकांवर निशाणा साधला।